यानंतर परिवाराचे नातेवाईक आदरणीय प्राचार्य कानडे सरांना विनंती राहील आपण श्रद्धांजली अर्पण करावी। तत्पूर्वी या ठिकाणी अनेक मान्यवरांची या ठिकाणी उपस्थिती लाभलेली होती, ज्यामध्ये गुलाब सेठ नेहरकर, आदरणीय बबू सेठ मोर्डे, नानासाहेब वाबगावकर, तात्याभाऊ सावंत पाटील, भोलेनाथ पवार, संदीप सेठ पिंगळे, माजी सरपंच गुळानी, बाळपाटील सुर्वे, रामदास जाधव साहेब, सरद सहकारी बँक, माऊलीदादा पानसरे, रामदास भागडे, संतोष चिखले, स्वप्नील निघोट, शशिअण्णा निघोट, किसन पानसरे, पप्पूदादा जाधव, तानाजी सावंत, विक्रम क्षीरसागर, आदरणीय लक्ष्मणराव काचोळे, चिमाजी बाबा हंडे, तुकारामजी पानसरे चेअरमन, कैलासराव मनकर, आदरणीय आचार्य दादा, केरभाऊ पठारे, खंडू मनकर, गंगाराम पठारे, कैलासनाना चिखले, विश्वनाथ चिखले, वसंत मनकर, अंकुश जाधव, पांडुरंग मनकर, संभाजी महाराज भागडे, मधुकरजी अभंग, विनायक सावंत पाटील मुकादम, महेंद्र शेठ कडुसकर बिल्डर आणि सचिन सावंत पाटील या सर्वांची श्रद्धांजली प्राप्त। नमस्कार। आज आपण ज्यांचं प्रथम पुण्यस्मरण या ठिकाणी विशेष साजरं करण्यासंदर्भात भाऊसाहेब आणि रमेश आणि त्यांच्या परिवाराने आपल्याला निमंत्रण दिलं आणि ज्यांचं आपण प्रवचन ऐकलं ते भरत महाराज व्याख्यानाच्या किंवा प्रवचनाच्या निमित्ताने खरं तर नाथा मामांना की ज्यांचा आमच्या कानडे कुटुंबियातर्फे एक कौटुंबिक आमचं नातं, सावंत पाटील आणि आमचे कानडे जवळके दोघांची शेती एका ठिकाणीच। आत्ताच बीटी कंपनीचे नितीन शेठनी सांगितलं की खरं तर या कुटुंबामध्ये जे आदर्श आहे या दोघा म्हणजे भावांनी दिला। खरं तर नितीन शेठ मला या निमित्ताने सांगायचं की आम्ही सगळे प्रतिकूल परिस्थिती झगडत होतो। म्हणजे एकीकडे आमच्या कानडे कुटुंबातले आम्ही सगळे, माझी आई आणि चुलती या दोन्हींना नातामामांनी बहीण मानलेलं आणि बहिणीचं नातं त्यांनी शेवटपर्यंत निभावलं। एकीकडे आम्ही सगळे शिकत होतो, त्याचबरोबर भाऊ आणि रमेश हे आमच्याबरोबर नेहमी लहानपणापासून आमच्याबरोबर असायचे। पण भाऊची वैयक्तिक जी धडपड होती ते आमचे बंधू बाळासाहेब असतील, बाळश्रीराम असतील, त्यांच्याबरोबर चांगली शेती करणं, सुरुवातीला एक ट्रॅक्टर घेणं, त्यानंतर मला आठवतं की एक साधी मोटरसायकल, जुनी मोटरसायकल घेणं, इथपासनं भाऊने आणि रमेशनी व्यवसाय सुरू केला। हा व्यवसाय सुरू करताना त्यांनी कुठेही पाठीमागं पाहिलं नाही की ज्याचं आमचं ह्या सातगाव पठार आणि विशेषतः मगाशी बाळपाटील सांगितलं की आमच्या सगळ्या भागामध्ये ज्यांचं कौतुक आहे की या भागातला आमच्यासारखा जी लोकं होती ती शिकून, प्रतिकूल परिस्थितीतून शिकून हे शहरामध्ये स्थायिक होण्याचा आम्ही प्रयत्न केला। पण भाऊसाहेबांनी आपल्या सगळ्या समस्त नागरिकांना, इथल्या परिसरातील शेतकऱ्याच्या मुलांना एक वेगळा आदर्श दिला की ह्याच मातीत राहून आपण किती मोठा उद्योग करू शकतो। आणि याच्या उद्योगाचं मूर्तिमंत त्यांनी जे आज समाजापुढे जे एक आदर्श ठेवलेला आहे आणि मला जाणवतं की मग कित्येक मोठे पुढारी असतील। मगाशी बाळपाटलांनी सांगितलं की या तालुका नव्हे जिल्हा आणि जिल्ह्याच्या बाहेर अगदी मुख्यमंत्र्यांपर्यंत असेल, आमदारांपासून असेल, खासदारांपर्यंत असेल, भीमाशंकर ॲग्रो कोल्ड चेन पारगाव याचं नाव जर घेतलं तर ते सांगतात अरे ते सावंतांचं का, फार चांगला माणूस आहे की ज्यांनी अशा या दुष्काळी परिस्थितीमध्ये कुठल्याही प्रकारचा पाठीमागे साथ नसताना एवढा मोठा उद्योग व्यवसाय उभा केला। आणि ह्या कुटुंबातून आम्ही तर लहानपणापासून परिचितच आहोत। अगदी मला वाटते माझे वडील गेले, वडिलांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्त नाथा मामा स्वतः आहेर घेऊन आले, सगळं नातं त्यांनी जपलं। मग ते आमच्या चुलत्याचं असेल, चुलतीचं असेल, आईचं असेल, सगळ्या आमच्या भावंडांच्या पाठीमागं मामा म्हणून उभं राहणं असेल, हे अलीकडे ही नाती जी आहेत ही नाती फार कमी पद्धतीने जपली जातात, पण नाथा मामांनी ती फार चांगल्या पद्धतीने जपली गेली। आणि ज्यावेळेस भाऊसाहेब आमच्या कुटुंबाशी ज्या वेळेस येतात त्यावेळेस ते आम्हाला एक आदर्श किंवा वेगळं आम्हाला एक विचार देऊन जातात। या कुटुंबाचा स्नेह कानडे परिवाराशी अगदी अत्यंत जवळचा आहे। अगदी मी प्राचार्य प्राध्यापक असताना सुद्धा मला भाऊसाहेब सांगणार की सर तुम्हाला काय पाहिजे, कशा प्रकारे मदत पाहिजे, कुठली मदत पाहिजे, अगदी एक भावाप्रमाणे
आमच्या सगळ्यांवर प्रेम करणारा, मग रमेश पाटील असेल, त्यांच्या आता दोन्ही मुलं असतील दोघांची, ही सर्व मुलं जी आहेत ती उद्योग व्यवसायात लावलेली आहे. आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे या सातगाव पठाराला कुठल्या प्रकारचा पाण्याचा मागमूस नाही आहे. मगाशी नितीन शेठ आपले यांनी BT कंपनीने सांगितलं, आत्ताही आपले भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष थोरात साहेब येतात. ही सर्व लोक जी आहेत दोन्ही नदीकाठची लोक आहेत, भीमा नदी आणि घोड नदी. त्यामुळे आम्हाला ह्या दोन्ही नद्यांचा अप्रूप वाटत होता. पण वेळ नदी जी आमची होती ती आमची गरिबाची नदी होती, ती एका बाजूने जायची. जे बाळपाटलांनी मग सांगितलं, कधीतरी पाणी असतं किंवा नसतं, कधीतरी आता बोरला आम्ही काहीतरी करतो. पण हा व्यवसाय याही वातावरणात फार चांगल्या पद्धतीने करू शकतो. अनेकांमध्ये राजकीय क्षेत्रामध्ये उद्योग व्यवसायामध्ये दबदबा करू शकतो. इतकं उत्कृष्ट उदाहरण या सावंत पाटील परिवाराने आपल्या सर्वांना दिलं. आणि खरं तर हेच आहे की आज आपण पाहतो शेतकऱ्यांनी नुसतं शेती न करता उद्योग व्यवसायामध्ये जर पडलं आणि अतिशय चांगल्या दबावाने पडलं. म्हणून आमची अतुल शेठ शहा आहेत, आमच्याबरोबरचेच आहेत, मोठ्या भावाबरोबरचे क्लासमेट आहेत. ते कदाचित म्हणतील की त्यांचा उद्योग व्यवसाय आमचे सर्वसामान्य शेतकरी लोक घ्यायला लागलेत. असं नाही आहे, पण खरंच शेती जोड आणि शेती उद्योग हा आपल्या तरुण पिढीने स्वीकारावा, इतकं उत्तम आदर्श भाऊसाहेबांनी दिलं. हे करत असताना ज्यावेळी नाथमामांना आम्ही प्रत्येक वेळी भेटायला जायचं, त्यांचा प्रचंड विश्वास भाऊवर. आम्ही सांगितलं की यार ट्रॅक्टर भाऊ करेल व्यवस्थित आहे, रमेश पाठीमागं आहे, किती डेअरिंग करेल. म्हणजे प्रतिकूल परिस्थितीमध्ये पाठीमागं पहाडासारखं उभं राहणं हे नाथमामांचं काम. खरं तर विशेषतः आमची मामी जी आहेत, अतोनात कष्ट, त्यांचं कष्ट जर पाहिलं तर पूर्वीच्या काळी त्यांचं कुटुंब असेल, आमचं कुटुंब असेल, हे जेवायला महाग असायचं. आणि त्या कुटुंबामधनं हे एवढं मोठं कुटुंब साकारणं, विशेषतः सगळ्या मुलींचं आता आपण पाहतो की 2 थोरातांना दिलेलं आहेत, एक नाईकरेंना आहेत, भालेरावांना आहेत. आणि आमचे सीतामामी असेल किंवा नाथमामा असेल, त्यांनी उत्कृष्टपणे संसार केला किंवा तुम्हा आम्हा सगळ्यांना आदर्श घेण्यात येत आहे. मग आमचा परिवार असेल, आमचे चुलते मारुती दामू कानडे असेल, माझे वडील गेनभाऊ दामू कानडे असेल, आमचे सगळे कानडे कुटुंबातले सगळं परिवार आज शेजारी आहे. आमच्या शेजारी जाधव परिवार आहे, शेजारी पवळे बनकर परिवार आहे. हे दोन्ही परिवार असताना कधी नाथमामांची यांची थोडीफार कुरुबुरी व्हायच्या, पण आमच्या बाबतीत एक जागे असायचं. ते म्हणायचे हे माळीबाचं कुटुंब आहे, त्यांच्या पाठीमागे नाथमामा आहे. आणि ह्या परिसरातील एक आदर्श कुटुंब म्हणून आम्ही नाथमामांकडे पाहतो. सावंत वस्तीवरचं एक आदर्श कुटुंब म्हणून नाथमामांना पाहतो. अशा प्रकारचा आदर्श ज्यांनी निर्माण केला त्या भाऊसाहेब आणि आपले नाथमामा यांना जाऊन 1 वर्ष झालं. आणि महाराजांनी सांगितल्याप्रमाणे यांचं पुण्यस्मरण तर आपण केलंच पाहिजे. आणि म्हणून या निमित्ताने आलेले सर्व पोई पाहुणे, विशेषतः आमच्या जवळके ग्रामस्थ कानडे परिवारातर्फे मी आमच्या मामांना भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी अर्पित करतो आणि माझ्या विचारांना विराम देतो. धन्यवाद. रामकृष्ण हरी.